हं, तर हं, हं. येत्या काळामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक पावसाचा धोका राहतो व कोणत्या जिल्ह्यांना पाऊस कमी प्रमाणात पडेल त्या संबंधित शेतकऱ्यांना माहिती द्या. सुरुवात जर सांगायची म्हणलं तर पाऊस तुमच्याच परिसरात आहे, वर्धा वगैरे भागांमध्ये. हं, आणि विजांच्या कडकडाटासह 20 तारखेला संध्याकाळच्या पर्यंत दुपारनंतर कोणत्याही टायमिंगला सक्रिय होईल. हं, आणि आजची उद्याची कंडिशन सांगायची तर पूर्णपणे ढगाळ अधूनमधून ऊन चमकणं, अशा गोष्टी, गरमी वगैरे वाढणं, हं. हे सध्या प्री मान्सूनची लक्षणं आहेत. हो. आणि आभाळ कोण्याही साईडला निघेल, जिथे ऊन असेल तिथे अचानक ढगाळ वातावरण होईल, अशी कंडिशन सुद्धा पाहायला मिळणार आहे. हं, आणि विशेष म्हणजे 20 तारखेला सुरू करणारा तुमच्या परिसरातला पाऊस हा सध्या 65% क्लाउड कव्हरिंग सारखा आहे. हं, 21 तारखेला क्लाउड कव्हरिंग ही 70-75 जाईल हं. आणि 23 तारखेला ही 100% जाईल. अच्छा. आणि जवळपास तुमच्याकडे पाऊस खंडन नाहीये. हं. विश्रांती नाहीये. नागपूर वगैरे सगळे भाग तुमच्या परिसरातले. म्हणजे आणि नागपूर, इकडे गोंदिया इकडे. हो, हो. आणि जालन्याची, परभणीची, वरच्या बीडची, पश्चिम महाराष्ट्राची कंडिशन पाहायला गेलं तर 21 तारखेपासून यांनाही पाऊस आहे. हं, तुम्हाला 20ला आणि यांना 21ला. हं, पण 21ला येणारा पाऊस हा तुमच्याकडे जास्त प्रभाव टाकतो आणि त्यांच्याकडे वितरण, मध्यम जोरदार, भाग बदलत जोरदार अशी कंडिशन आहे. हं, हं. त्यामुळे आता इथं काय होईल, पाऊस थोडा कमी दाखवलाय आपल्याकडे सुरुवातीला. हां, म्हणून शेतकरी रिस्क घेतील. पण रिस्क घेऊ नका. गरमीची लेवल अधिक आहे. हां. आणि ज्या ठिकाणी ह्युमिडिटीचं प्रमाण अधिक वाढतं त्यावेळेस त्या भागांना पाण्याच्या टेंबरजाळी वाढते. हं, आता भागानुसार जर विभागणी केली आपण पावसाची, हं. तर तुमच्या भागांमध्ये सुरुवात 65% पासून होते आणि इकडे पश्चिम महाराष्ट्राला टक्केवारी 55% पासून सुरू होते. म्हणजे अर्धा का होईना तो भाग येईलच. हां, हां. तर 21 तारखेच्या नंतर 22-23ला इकडे 75% भाग येणार आहे. नाशिक क्षेत्रापासून जालना, संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, शहादा, इकडे कोल्हापूर, सोलापूर पर्यंत टक्केवारी वाढलेली आहे. हं, हं. तर एकंदरीत चित्र पाहायला गेलं तर संबंध महाराष्ट्रामध्ये 21 तारखेपासून पाऊस आहे. हं, फक्त पूर्व विदर्भाच्या सर्व जिल्ह्याला, पूर्व मराठवाड्यातल्या नांदेड, संगड भागांना, यवतमाळ, हिंगोली परिसराला हं, 20 तारीख ही वातावरणाची बनणार आहे. हं, हं. हं. तर हा पाऊस राहील आता आपल्याला 30 सप्टेंबर पर्यंत. हो. म्हणजे उद्याची संपूर्ण इकडे सांगते. पूर्व विदर्भाकडे. हं. तुमच्या परिसरामध्ये उद्याच्या दिवस चान्स आहे. काही कामं वगैरे खळेदळे करून घ्यायची असेल तर करून घ्या. हं, हं. 20 तारखेला पण चान्स मिळेल काही ठिकाणी, पण 100% चान्स राहिलेला नाहीये. म्हणजे काही भागात होईल तर काही भागात म्हणजे उघडीप मिळेल. हो. तर आता कंडिशन तुम्ही लक्षात आली आहे. शेतकऱ्यांना ही माहिती सगळ्यांना प्रसारित करत चला. हो, हो. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, लाईव्हला संध्याकाळी हा सगळ्यात मोठा लाईव्ह आहे. हं, हं. आणि जसं पोळ्याला घडलंय, हां. हं, हं, तशी कंडिशन पुन्हा येते. हं, हं. त्यामुळे शेतकऱ्यांना ही कंडिशन कुठे मिळणार आहे, कोणत्या तालुक्याला मिळणार आहे, कारण की तालुक्याची माहिती संबंध सांगत बसतो तर तुमचा व्हिडिओ लाईव्ह जमा होईल. हो, हो. हो, आणि तुम्हाला पण कष्ट आहेत व्हिडिओ बनायचा, टाकायचा, खूप कठीण काळ आहे तुमचा पण. हो, त्यामुळे सतर्क राहा, नेहमी अपडेट घेत चला, शेतकऱ्यांना माहिती देत चला, शेतकऱ्यांनी सपोर्ट करत चला आणि माहिती इथून ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही त्या शेतकऱ्यांना पोहोचत चला. आणि हं, लाईव्ह कार्यक्रम असा आहे, लाईव्हला उद्या काय घडणार आहे, याची माहिती दिली जाते. हं. जरी तुमचं नाव घेऊन जर लाईव्हची कमेंट नाही घेतली तरी नाराज होऊ नका, कारण की संबंध माहिती लाईव्हच्या माध्यमातून देण्यात येईल. आता संबंध शेतकऱ्यांनी आता सायंकाळी जो तोडकर हवामान अंदाज या चॅनलवर लाईव्ह राहते त्यावर येऊन हो, सविस्तर अपडेट संपूर्ण महाराष्ट्र, जिल्हा, तालुका निहाय तिथं मिळते. त्यावर उपस्थित राहा सायंकाळला. उपस्थित राहायचं सायंकाळी. चालेल साहेब. चालेल.